नमस्कार मंडळी, कशा आहात तुम्ही? मस्त आहात ना? मजेत आहात ना? तर नवीन दिवसाची नवीन सुरुवात. आता वाजले आहेत सकाळचे 11:30. तर आपला संडे आहे, त्याच्यामुळे खूप म्हणजे सर्व उशिराच झालं. लेट उठलो आम्ही थोडं. तर संडे म्हटल्यावर काहीतरी आपलं स्पेशल असतंच, तुम्हाला तर माहितीच आहे. तर जसं मागच्या व्हिडिओमध्ये बोलली होते मी की तुम्हाला खेकड्याची रेसिपी मी दाखवेन, तुमच्या बरोबर शेअर करेन. तर आज आणायचे आम्ही खेकडे आणलेच होते, त्यावेळेस जरा मोठे होते आणि आता आणले ते छोटे आहेत. तर ते तुम्हाला दाखवते मी. तर चला. हे बघा, आज हे सकाळीच मार्केटला गेले होते. खूप छान असे, मोठे पण नाही आणि मीडियमच आहे साईज. मस्त खेकडे घेऊन आले, काळे खेकडे आहेत आणि थोडीशी मांदेली घेऊन आले. हे बघा, हे खूप पाण्याने स्वच्छ असं केलेलं आहे. छान खूप साफ करावं लागतं त्याला. खूप क्लीन मस्त केल्यानंतर मग मी हळद, मीठ, लिंबू त्याने मॅरिनेट करून ठेवलेलं आहे. आणि ह्याच्यामध्ये जे बारीक नांगे आहे त्याचा मी ज्यूस काढणार आहे मिक्सरमध्ये. त्याचा ज्यूस खूप छान कालवण लागतं, त्याने टेस्ट लागते. तर हे नक्की करा असं तुम्ही, आणि करत पण असेल कोणाला माहिती पण असेल, पण हे मी अशी करते. हे नांगे ते मिक्सरमध्ये ग्राइंड करून सूप करते, ज्यूस काढते त्याचा आणि मग ते कालवणात टाकते. पण हे आता मी मिक्सरला मी करणार आहे, त्याच्या आधी हा मसाला जो केलाय मी तो दाखवते. तो ग्राइंड करणार आहे, मसाला करून घेणार आहे. ह्याच्यामध्ये कांदा, खोबरं, आलं, लसूण आणि टोमॅटो, कोथिंबीर. मी टोमॅटो पण वाटणामध्ये घेते. तर हे असं मी मसाला करून ठेवलाय. भाजलंय मी हे खोबरं, कांदा, टोमॅटो, आलं, लसूण आणि कोथिंबीर हे भाजून ठेवलेलं आहे. आणि नंतर हे मिक्सरमध्ये ची पेस्ट करणार आहे, मसाला करून घेणार आहे. आता हे बघत असाल तुम्ही, हा खेकडा आहे. हा जो खेकडा आहे त्याचं मी आता, हे आम्हाला अर्धा भरपूर होतं त्यांना, मला आर्य आता खात नाहीये. पण आम्ही काय करतो, हे ना जे कवच असतं हे खूप छान साफ केलेलं आहे. आतमधली खूप सर्व घाण काढले आणि खूप छान पैकी पहिलं क्लीन करायचं. आणि त्याच्यामध्ये नंतर मी काय केलंय, हळद, मीठ, चण्याचं पीठ आणि लाल तिखट आपला घरगुती हे टाकून त्याचं मिश्रण केलेलं आहे. आणि हे ते त्याच्यामध्ये भरलेलं आहे. हे सारं चण्याच्या पिठाचं भरलेलं आहे, ते भरून ठेवते. खूप छान आहे ते. कालवणात सोडले ना, नंतर जेव्हा उकळी येईल तेव्हा आपण सोडणार, ते मी दाखवते तुम्हाला. तर खूप छान लागतं हे पण असं मसाला भरून केल्यावर. तर मी तशा पद्धतीने करत असते. आणि हे थोडीशी मांदेली आणली, तर हे फ्राय करूया. तर चला, आता पहिलं सर्वप्रथम मी ह्याचा ज्यूस काढून घेणार आहे या नांग्यांचा. गाळणीमध्ये असं गाळणारे किंवा फडक्यामध्ये पण गाळलं तरी चालतं. तर मी आता ह्याच्यात थोडं पाणी टाकून ग्राइंड करते. तर हे बघा, हा मसाला माझा ग्राइंड करून झालाय. एकीकडे ह्याचा ज्यूस पण काढून झालाय, नांग्यांचा रस काढलेला आहे. आणि हे आता सर्व रेडी आहे. हे बघा, ह्यांनी सुरुवात केली आहे. कढईमध्ये तेल टाकलंय. तुम्हाला म्हटल्याप्रमाणे आता हे खेकड्याचं कालवण हेच दाखवणार आहे, हेच बनवणार आहे. तर बघा आता ते कसे बनवतात ते. चला. गुड मॉर्निंग. तेल गरम झालं. तेल आता गरम तुम्ही बारीक करतो. एक कलरचा मसाला मी टाकला. अच्छा, घरगुती मसाला आहे. मला वाटलं कलरचा. 3 चमचे टाकले. तिखट लागण असं करा. हे चांगला हलवत राहायचं. मग त्याला तेल सुटतं. तेल सुटल्यानंतर मग हे जे साफ करून ठेवलेत ना खेकडे, त्याच्यात मसाल्यामध्ये फ्राय करायचे व्यवस्थित.
मिक्स करून घ्यायची. मसाला आपल्याला तिखट कमी तिखट पण चांगलं लागत नाही हम्म. आणि एकदम जास्त तिखट पण नको. तुम्हाला जसं लागेल तसं करा हा. चवीनुसार. आता मंद आचेवर थोडा वेळ हा. ठेवतो. तेल सुटेपर्यंत हा. मसाला परतायचा ना. हा, तेल सुटणार आता सुटत. गेल्या संडेला मी खेकडे आणलेले, तुम्हाला दाखवलेलं. हा. मला परत खेकडे आणले. हा. म्हणजे त्यांना आपल्या आवडतं. युट्यूब फॅमिलीला हम्म. म्हणजे दाखवायचं होतं मला हम्म. स्पेशली, म्हणून मी आज परत व्हिडिओ बनवते खेकड्याच्या कालवणाचा. हम्म. तर खूप छान बनवतात मी म्हटल्याप्रमाणे. तर त्यांनाच आज मी बनवायला सांगितलंय. हे बघा बनवतात ते. मीच बनवतो. त्यांना माझ्या हातचं आवडतं. हा, छान बनवतात ते. त्याच्यामुळे त्यांनाच आज सांगितलंय की आपल्या फॅमिलीला सगळ्यांना दाखवा कसं बनवतात ते. सर्वांच्या घरातल्या पद्धती वेगवेगळ्या असतात त्याच्यामुळे. टोटल 5 गॅस करून व्यवस्थित मसाल्यामध्ये सगळं मिक्स करणार. चांगलं मिक्स करणार. हे सगळं मसाला आतमध्ये गेला पाहिजे त्या पीस मध्ये. मसाला गेल्यानंतर फार टेस्टी लागतं. मग आता त्याचा सार आहे ना, जो नांग्याचा मी काढून ठेवलेला आहे, हे बघा तो आता मी सार फास्ट फ्लेम करून हळू ओतणार त्याच्यामध्ये. ठीक आहे, ओतलं. आता ओतल्यानंतर परत हलवतो. आता आपल्याला पातळच करायचंय, घट्ट चांगलं लागत नाही. हा, पातळ करतात असं ज्यांना पाहिजे कारण त्यांना. रस्सा प्यायला वगैरे तर बरा वाटतो पिताना. घट्ट हे चिकन आणि मटन आम्ही बनवतो घट्ट. आता जरा उकळी येईपर्यंत जरा थोडं मी हे करून घेतो, एकत्र करतो. आता नंतर पाणी ओततो एक उकळी आल्यावर. हा, गरम पाणी करतो त्याच्यात. हे पाणी ओततो. झालं की मग पाणी टाकतो टाकणार त्याच्यात. मी पाणी आपल्याला लागेल तेवढं पाणी घ्या तुम्ही. तुम्हाला किती पाहिजे. घट्ट चांगलं लागत नाही. नाही, पातळ छान लागतं. कोणी कोणी करतं सुक्क असं खेकडा, पिण्यासाठी लागतं. पण हे पिण्यासाठी छान लागेल. सर्दी वगैरे असेल तर त्यांना खूप उत्तम आहे पावसाळ्यामध्ये. मला हवं तेवढे तुम्ही बनवू शकता पातळ. आता याला उकळी आल्यानंतर मला मागे बोलल्याप्रमाणे माझी आई अशी बनवायची. बोलल्याप्रमाणे उकळी आल्यानंतर त्याच्यात बेसनचं मसाला टाकला, थोडा मीठ टाकलं, बेसन पीठ आहे. हे पण खूप टेस्टी लागतं. हे साफ करून घेतलेलं आहे मी. आम्ही एकच केलंय. तुम्हाला आवडत असेल तर अजून 2 किती जण असेल तसं करायचं त्याप्रमाणे. पण आम्हाला एक म्हणजे अर्धा भरपूर होतं, त्याच्यामुळे आम्ही एका याच्यातच भरले. आता उकळी आल्यानंतर मी हे सोडणार त्याच्यामध्ये. हे सोडल्यानंतर आहे ना, तुम्ही गॅस फ्लेम आहे ना बारीक करायची. असं मध्ये बारीक करून झाकण मारायचं. झाकण मारा. हे आहे ना झाकण, झाकण मारून असं ठेवायचं. थोडस अर्धच झाकण कधी पण आपण कालवणावर ठेवायचं. त्याला झाकण ठेवलं तर आपण असं लाल तर्री येते. बघेल मी तुम्हाला दाखवते. झाल्यानंतर बघूया. झाल्यानंतर या जेवायला तुम्ही पण. ठीक आहे, बाय. बघितलं त्यांनी कालवण टाकलेलं आहे. तर आता दुसऱ्या बाजूला मी मांदेली आणलेली फ्राय करते. जेवण वगैरे झालं आमचं. आम्ही असंच बसलो होतो गप्पा मारत. तर तेवढं भावाचा फोन आला आणि म्हणाला की बहिणीच्या मुलीला ऍडमिट केली.
तर असंच व्हायरल इन्फेक्शन झाले, त्याच्यामुळे रिपोर्टसाठी ठेवले. तर बोललं आम्ही जाणार आहे. तर म्हटलं ठीक आहे, तुम्ही जाणार आहे तर मी पण येते त्यांच्याबरोबर. तर तेवढं भेटून पण होईल, तिला पण भेटून होईल, सर्वांशी पण भेट होईल. तर मग आता तयारी केली आहे. आता निघतो आम्ही. मग तिकडे गेल्यावर तुमच्याशी बोलते. चला. मी आले इकडे. हा, हॉस्पिटलमध्ये आलेत मी बघायला. तर आमच्या घरातले पण आलेत. हा माझा छोटा भाऊ आहे. ही माझी वहिनी आहे, छोटी वहिनी आहे. ह्यांच्याबरोबर आली होती. हे बघा सगळेच आले, तर एकत्र आलोय. तर आम्ही दाखवते मी तुम्हाला. हे बघा, ही माझी बहीण आहे, ही माझी आई आहे, हा माझा भाऊ आहे, ही माझी वहिनी आहे, हा बहिणीचा मुलगा आहे. सगळी फॅमिली आलो होतो आम्ही. हॉस्पिटलमध्ये आलो रिलेटिव्ह. काय टिळकनगरला आलो आम्ही. इथे SRV हॉस्पिटल आहे, इथे आहे ती. हॉस्पिटलमध्ये आले मी, आता दाखवते तुम्हाला. कशी आहेस? बरी आहे ना? आणि मी आणलेला भात खा. तुला नक्कीच बरं वाटेल. तू पण काय असेल तर फोन कर. काय माहिती, मम्मी आता बोलते चहा प्यायला चल. चल आता काय काय नाही, काळजी घे. हा, आणि तो भात खा. हा, ये तुला फ्रुट्स वगैरे आणलेले आहेत ते खा. म्हणजे काळजी घे. मी रिलेटिव्ह माझे. हॅलो, छान आहे तब्येत आता, काय नाही, काळजी करायची काही गरज नाहीये. छान आहे तब्येत. कुठली चावी? आता उद्या टीचर्स येते, म्हणजे रिपोर्ट साठी तिला ठेवलं होतं. काल ऍडमिट केली होती, पण काळजी वाटते त्यासाठी मी आज बघायला आली. इतर वेळेस कॉलेज वगैरे चालू असतं मुलीचं, तर मग वेळ मिळत नाही. हे पण सर्व जॉबला जातात, त्याच्यामुळं आज आम्ही प्लॅन केला, आता बघायला आलोय. खूप छान आहे तब्येत, चांगली आहे. सोडतील तिला. चला मग आता निघते. आता चल. खूप फोर्स करते. आता जातोय आम्ही, चहा पितो, मग गेल्यावर बोलू आम्ही, तिकडेच बोलूया. चला. काय म्हणतो, लवकर मुलगी बघ ना, आम्ही लग्न कर. काय नाही. मम्मी कधी येणार? पहिले करते. त्याला बोलते, ए घरी चालला का? घरी तू चल आमच्या घरी. ए राजू, तू कुठे चाललाय? माझ्या घरी चल. अरे चल ना, चहा पिऊन येऊया. चल घरी. आता परत तेच शब्द रिपीट करायला लावताय. भारती चालली, बाय. केरळला जाणार. केरळला मग एकटाच. हा बरं आहे तुझं, त्याच्यामुळे आउटडोअर होतंय, बाहेर कामातर्फे ना. हाय आरोही, अनोखी, टिकू, बाय. तू कधी आहे ना माझ्या घरी? चल. हा हा, कधी? चांगला माझा लाडका भाऊ आहे. अगं रडती बघी, रडती. आई जा, काळजी घे. ये बस. काय आला? काय म्हणते? तरी पुढे जाऊ.
इथून पण बरं होतं की तुला त्या ब्रिजवरून कानपूरवरून गेला असता पण जा आता कसं बस पण ट्रेनला नको आता प्रवास करू नाही मी प्रॉब्लेम आली नेहमी गेला आता ते. चला आता आम्ही ओला बुक केली आहे. चला आमची फायनली रिक्षा आली आहे, ओला रिक्षा. निघूया. आलो आता आम्ही जस्ट घरी, फ्रेश वगैरे झालो. 6:45 वाजले आम्हाला यायला, अर्धा तास तर लागतो. तर पाऊस पण होता, पण ठीक आहे. चला आम्हाला जरा बरं वाटलं बघितलं तिला. छान आहे तब्येत तिची. फक्त जरा व्हायरल इन्फेक्शन झालं होतं, त्याच्यामुळे 1 दिवसात रिपोर्ट वगैरे काढण्यासाठी तिला ॲडमिट केलं होतं. थोडा विकनेस होता म्हणून ग्लुकोज वगैरे लावला होता. तर ठीक आहे, आता रिपोर्ट वगैरे पण सगळे नॉर्मल आहेत. आता तिला उद्या डिस्चार्ज देतील, आज संडे म्हणून सोडलं नाही. तर त्याच्या निमित्ताने आता आम्ही सर्व पण एकत्र आलो, खूप गप्पा वगैरे झाल्या. तर चला मग व्हिडिओचा मी इथेच एंड करते. तोपर्यंत खुश राहा, आनंदी राहा, काळजी घ्या. बाय.